उलटा आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धे वाटेत होते, सामंजस्य करार झाले होते, पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली त्या अस्थिरतेमुळे कोणीही गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही. हे भीषण असलं तरी राज्याचं वास्तव आहे, हे वास्तव आहे. पण आता ठीक आहे, जेमतेम महिना दीड महिना राहिलेला आहे. मोदीजी आपण येत आहात, आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा. त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि आज जसं आपण ह्या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय, एक दीड महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत. पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाहीत, आपल्याकडेच येतील. नोकऱ्या द्या, नोकऱ्या द्या. आम्ही काहीच केलं नाही, रोजगार उद्योगच आणलेले, आम्हालाच उद्योग नाही, तुम्ही द्या. देणार नाही. आजच सांगतो, एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही, अजिबात देणार नाही. आणि तुम्ही आज जे काय प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात, एक महिन्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. असो, ही काही राजकीय सभा नाही, पण राजकारणाशिवाय आयुष्य नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राजकारणही असतंच. आज ज्यांना ज्यांना रोजगाराची किंवा नोकरीची संधी मिळणार आहे आणि मिळालेली आहे त्यांना त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण आदित्य, जसं तू सांगितलंस की लोकसंख्या आपली वाढते, जगातला सगळ्यात लोकसंख्येमध्ये नंबर 1चा देश आपला झालेला आहे, पण बेकारांमध्ये सुद्धा कदाचित नंबर 1 असेल. म्हणजे लोकसंख्या वाढते पण उद्योगधंद्याचा काय प्रश्न नाही, पत्ताच नाहीये, रोजगार कोणीच देत नाहीये. तर त्या रोजगाराच्या संध्या या शिवसेना उपलब्ध करून देते आहे. ज्याप्रमाणे पोलीस भरतीसाठी 17,000 पदांसाठी किती आले होते? 17 लाख, आणि त्याच्यामध्ये सुशिक्षित होते. तशीच एक दुसरी बातमी वाचली की सफाई कामगारांच्या नोकरीसाठी जवळपास 46,000, त्याच्यात सुद्धा कितीतरी पदवीधर होते, त्याच्यातही पदवीधर होते, त्यांनी अर्ज केला होता. म्हणजे आपण शिक्षणाची सोय करतोय, मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली, तसं नाही करणार मी. शिवसेना ही न्याय हक्कासाठी आहे. सगळ्यांना न्याय हक्क दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, आणि त्याची ही सुरुवात आजपासून आम्ही करतो आहोत. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे. हे एक जे आम्ही वाण घेतलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे, आणि तो आशीर्वाद कायम राहील अशीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धव साहेब. मोदींनी भूमिपूजन केलेली कामं ही अपूर्ण आहे. कंत्राटदारांचा अनिल परबांचा सत्कार राहिलाय. या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांचा सन्माननीय उद्धव साहेबांच्या हस्ते सत्कार होत आहे. अनिल परब यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांचा सहभाग. यावेळेला त्यांनी सरकारवर टीका केलेली आहे, आणि मोदींच्या दौऱ्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून टीका करण्यात आली आहे. बेकारांमध्येही कदाचित आपलं राज्य नंबर 1 वर असेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हणत सरकारवर टीका केली आहे. कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी मोदी वारंवार राज्यात येत असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.